एक रेल्वे एका शहरातून दुसऱ्या शहराकडे निघालेली होती आणि त्या रेल्वेमध्ये बरेच प्रवासी बसलेले होते आणि त्या ठिकाणी असणारे त्या प्रवाशांपैकी दोन व्यक्ती हे त्या ठिकाणी गोंधळ घालू लागले, भांडणतंटा करू लागले आणि त्यांच्या सोबत ज्या सहकारी महिला आहेत त्यांची छेडछाड सुद्धा करू लागले, त्यांच्या सोबत गैरवर्तन करू लागले। आता हे सगळं आजूबाजूचे लोक पाहत होते आणि त्या पाहत असताना त्यांना नाव सुद्धा ठेवत होते। आता कोणीतरी पोलिसांना फोन करावा, पोलिसांना बोलवावं असं सुद्धा कोणाला वाटलं नाही, कारण की हे जे कृत्य करत होते, महिलांची छेड काढत होते, ते दुसरे तिसरे कोणी नसून ते दोघंही पोलीसच होते आणि त्यांच्या सोबत सुद्धा काही पोलीस कर्मचारी होते आणि ते या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण करत होते। आता पोलीसच अशा पद्धतीनं महिला जी कॉन्स्टेबल आहे, सहकारी आहे, त्यांना छेडत होते आणि जेव्हा याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, वरिष्ठांपर्यंत पोहोचले, तेव्हा मात्र घडलं होतं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत। विविध जिल्ह्यामध्ये, विविध मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आणि 5 टप्प्यामध्ये मतदान होणार असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी अनेकांची ड्यूटी लागत आहे, बंदोबस्तासाठी जावं लागत आहे। मग त्याच पद्धतीनं नागपूरचे जे पोलीस आहेत, गिट्टी खान पोलीस स्टेशनचे सहकारी पोलीस आहेत, या पोलिसांची ड्यूटीसुद्धा पुण्यामध्ये लागलेली होती आणि ते निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी नागपूरवरून पुण्याला जात होते आणि पुण्याला जात असताना वाटेमध्येच या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी जे 2 पोलीस कर्मचारी आहेत, त्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी दारू पिलेली होती आणि दारू पिल्यानंतर त्यांनी रेल्वेतच गोंधळ घालवायला सुरुवातसुद्धा केली होती। आता दुसऱ्या प्रवाशांसोबत गोंधळ तर घातलाच, पण मात्र त्यांच्यासोबत असणाऱ्या ज्या महिला कॉन्स्टेबल आहेत, सहकारी आहेत, त्यांच्यासोबतच गैरवर्तन करायला सुरुवात केली, नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, असं करू नका, तसं करू नका, थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र त्या 2 कर्मचाऱ्यांनी त्यांनाच शिवीगाळ केली, त्यांनाच धमक्या दिल्या आणि त्याच पद्धतीनं करत राहिले। आता हे कोणाचंही ऐकत नाहीत, काही नाहीत म्हणल्यावर त्या ठिकाणचे जे कर्मचारी होते, पोलीस कर्मचारी, यांनी त्या संपूर्ण घटनेचं मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं, व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ वरिष्ठांपर्यंत पोहोचवला। आता वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्या ठिकाणचे जे वरिष्ठ पोलीस आयुक्त साहेब आहेत, यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि ते जे 2 कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी, त्यांना बोलून घेतलं आणि त्यांचं तात्काळ त्या ठिकाणाहून निलंबन केलं। ते जे 2 जण आहेत त्यामध्ये एकाचं नाव आहे युवराज राठोड, तर दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे आदित्य यादव। अशा पद्धतीने या 2 जणांनी 10 मे रोजी नागपूर ते पुणे जात असताना, रेल्वेनं प्रवास करत असताना रेल्वेच्या डब्यामध्येच गोंधळ घातला होता आणि त्यांच्या सोबत असणाऱ्याच महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग केला होता, त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं होतं। पण मात्र याचा व्हिडिओ तात्काळ सोशल मीडियावर आणि वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यामुळं पोलीस दलात मोठी खळबळसुद्धा उडालेली होती। जे रक्षक आहेत तेच अशा पद्धतीनं करत असतील, त्यांच्यात असा गोंधळ घालत असतील, तर मग जनतेनं कशा पद्धतीनं यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, यांच्याकडे पाहिलं पाहिजे। म्हणून पोलीस दलात खळबळ माजल्यामुळं पोलीस आयुक्त साहेबांनी तात्काळ कारवाई करत दोघांचंही निलंबन केलं आहे आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा चालू आहे। जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून समजत आहे। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हे आपला उद्देश नाही, पण मात्र समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलंय याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।